नमस्कार. आज आपण DAXचे जे फंक्शन्स आहे, काही फंक्शन्स आहे काउंट आणि त्यानंतर काउंटच्या रिलेटेड जेवढे फंक्शन्स आहेत ते बघणार आहोत. जसे की काउंट, काउंट हे डिस्टिंक्ट काउंट, काउंट ब्लँक आणि डिस्टिंक्ट काउंट नो ब्लँक. आणि त्यानंतर आपण सम एक्स ॲक्चुअली कसं वर्क होतं ते पण बघणार आहोत. थोडेफार कन्सेप्ट्स अबाउट फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मग आपण काही प्रॅक्टिकल्स घेणार आहोत. आता जेव्हा आपण सम एक्स किंवा काउंट एक्स म्हणतो, की काय असतं काउंट फंक्शन जर तुम्ही एक्सेलमध्ये यूज केलेलं असेल, तर एक्सेलमध्ये तुम्हाला माहिती आहे, की कसे काउंट वगैरे फंक्शन आपण यूज करू शकतो आणि काउंट बेसिकली नंबर ऑफ रोज काउंट करण्यासाठी वगैरे किंवा एखाद्या व्हॅल्यूज एखाद्या कॉलममधून काही व्हॅल्यूज आपल्याला काउंट करायच्या असेल, तर त्या साठी आपण काउंट फंक्शन यूज करतो. आता हे थोडंसं एक्झाम्पल्स आहे आणि आता हे थोडे एक्झाम्पल आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे, की जेव्हा जेव्हा कधी आपण DAXचे जे फंक्शन्स आहे किंवा फॉर्म्युलेज आहेत ते यूज करायचे असतात, त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे फंक्शन्स माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे ॲग्रीगेशन फंक्शन्स आहेत, की जसे की आपण सम, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट वगैरे हे फंक्शन्स आपल्याला बऱ्याच वेळा यूज करावं लागतात, जेव्हा रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करतो त्यावेळेस. त्यावेळेस आपल्याला काही फंक्शन्स कसे यूज करायचे आणि त्याचं फंक्शनॅलिटी काय आहे ती समजायला पाहिजे. त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी करत आहोत. तर साधारणपणे आता एक सॅम्पल टेबल मी इथे एक एंटर केलेलं आहे. सिंपल टेबल आहे. याच्यात काहीच जास्त काही हे व्हॅल्यूज नाही किंवा रोज नाही. सध्या फक्त आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी आपण हा एक डेटा क्रिएट केलेला आहे. एक सॅम्पल कॉलम घेतला मी. त्यात फक्त 2 रोज एम्प्टी आहेत आणि बाकीचे इथं एक डबल आहे. 1, 1, 2, 2, 3 आणि इथं टेक्स्ट व्हॅल्यू. म्हणजे याच्यात बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा डेटा येतो त्यावेळेस असं कॉम्बिनेशनमध्ये असू शकतो. म्हणजे काही नंबर फॉर्मॅटमध्ये, काही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, काही ब्लँक डेटा आहे. अशा आहे आणि त्यानंतर मग मी हे 2 कॉलम असे क्रिएट केले की लॉजिकल आहे ट्रू आणि फॉल्स. म्हणजे इथं मी काय करतोय, एक चेक करतोय फक्त की इफ सॅम्पल कॉलम इज इक्वल टू ब्लँक. म्हणजे याच्यात जर काही ब्लँक असेल तर इथं फॉल्स हे प्रिंट करा. आता हे फॉल्स फंक्शन आहे जे इनबिल्ट आहे आणि ट्रू म्हणजे हे ट्रू फंक्शन इथं म्हणजे जर ब्लँक नसेल तर ट्रू प्रिंट करा असं मी इथे हे फॉर्म्युला लिहिलेलं आहे. तर हे फॉर्म्युलाने काय होतं, की जे काय आहे ते व्हॅल्यू इथे चेक होऊन इथं त्याचा रिझल्ट येतो आणि हे बुलियन व्हॅल्यू ॲक्चुअली म्हणजे जेव्हा आपण डेटा टाइप म्हणतो तेव्हा याचा हा बुलियन डेटा टाइप आहे ट्रू आणि फॉल्सचा. आणि अजून एक कॉलम क्रिएट केलाय मी. तिथं परत तीच कंडिशन आहे. म्हणजे हा पहिला कॉलम चेक करणे. तो ब्लँक जर असेल, तर मी प्रॉपर ब्लँक हे जे स्टेटमेंट आहे ते टाकतोय. म्हणजे प्रॉपर ब्लँक म्हणजे काय आहे, की आता इथं हा एम्प्टी आहे ॲक्चुअली याच्यात काही नाही. परंतु ब्लँक म्हणजे एक स्पेस असणे. अशा पद्धतीचं मी इथे टाकतोय. म्हणजे ह्या 2 जे व्हॅल्यू आहे इथं ब्लँक आहे आणि सॅम्पल कॉलम जर ब्लँक नसेल, म्हणजे इथं व्हॅल्यू असेल तर जी जी व्हॅल्यू आहे तीच इथं प्रिंट केलेली आहे. सिंपल आहे. हा जो एक डेटा आहे फक्त आपला. आणि ह्या डेटामध्ये आपल्याला ज्या गोष्टी आहे, की याच्यात आपण काउंट फंक्शन कसं यूज करू शकतो ते बघायचं आहे आपल्याला. आता इथं साधारणपणे आता मी काल तुम्हाला सांगितले होते, की मेजर टेबलमध्ये आपण कसे की मेजर टेबल म्हणून एक फोल्डर बनवलं होतं किंवा इथे एक टेबल बनवला होता. त्याच्यात आपण सर्व मेजर्स घेत होतो. आता मी एक काय करतोय, एक न्यू मेजर क्रिएट करतोय. आता तुम्हाला मेजर आणि कॅल्क्युलेटेड कॉलमची कन्सेप्ट आतापर्यंत क्लिअर झाली असेल. म्हणजे जे काय आहे, आता हा मेजर जेव्हा आपण एखादा फॉर्म्युला इथं लिहितो, तर आता इथं मी म्हणतो की सॅम्पल काउंट. आता काउंट फंक्शन काय करतं, तर ॲक्चुअली मोजायचं काम करतात. आता आपण काउंटमध्ये जे फंक्शन्स आहे ना, ते बघूया. आता काउंट जर टाइप केलं तुम्ही, तर काउंट केल्यानंतर आता बघा याच्यात काउंट नंबर ऑफ कॉलम नेम येतंय. म्हणजे आता आपला जो कॉलम आहे, तो कॉलम आपण घेतोय. तर सॅम्पल जो टेबल आहे आपला, तर सॅम्पल टेबलचा जो पहिला कॉलम आहे, तर त्याचं काउंट करण्याचा प्रयत्न करूया आता. नॉर्मल आपण सॅम्पल काउंट जो आहे पहिल्या कॉलमचा त्याचा घेऊया. तर आता इथं काउंट केल्यानंतर काय होईल, की किती नंबर ऑफ रोज असतील ते डिस्प्ले व्हायला पाहिजे. आता हा जर आम्ही इथे प्रिंट केला, आता हा झालेला आहे फॉर्म्युला इथे लिहून झालेला आहे आणि मी याला इथं घेतला. इथे ड्रॅग करून इथे मी टाकला. तर साधारणपणे याचा सॅम्पल काउंट किती आलेला आहे? 9 आलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल नॉर्मल काउंट जेव्हा आपण करतो, आता याच्यात जर बघितलं तर नॉर्मल किती व्हॅल्यूज आहे आपल्या ह्या 9 आहे टोटल. म्हणजे याच्यात ब्लँक पण कन्सिडर केलेले आहे आणि हे बाकीचे डुप्लिकेट व्हॅल्यूज पण कन्सिडर केलेले आहे. तर आता याच्यात आपल्याला काही करता येईल का? आणि याच्यात कसं वर्क होतं? हे बुलियन लॉजिकल व्हॅल्यूज आहे. म्हणजे ट्रू आणि फॉल्स याच्यात कसं काउंट होईल?
आणि हे याच्यात प्रॉपर ब्लँक व्हॅल्यू इथे, मग हे कसं काउंट होईल? मग त्यासाठी जर आपण इथं ट्राय केलं, आता हा झाला सॅम्पल काउंट. आता मी जर याच्यातच दुसरं चेंज केलं, आता याला मी म्हटलं, आता हा जो झाला पहिला कॉलमचा झाला सॅम्पल कॉलमचा. आता मी अजून एक मेजर क्रिएट करतो, म्हणजे डिफरन्स करण्यासाठी न्यू मेजर, आणि याच्यात मी काही गोष्टी ज्या आहे की आपल्याला नेमका याचा फरक कसा आहे, सॅम्पल कॉलम 1 काउंट असं जर म्हटलं मी, आता पहिल्या दुसऱ्या कॉलमचं करायचं आहे आपल्याला, काउंटचं फंक्शन जर यूज केलं आणि मी त्याला इथे टाकलं सॅम्पल कॉलम 1, आता आपण हा पण इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून काय होईल ना की आपल्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या, आता मी काय करतोय फक्त जे लॉजिकल व्हॅल्यू आहे त्या घेण्याचा प्रयत्न करतोय, आणि जर मी याला इथे पण डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला तर आता हे होणार नाही. का होणार नाही? कारण की काय आहे ना की जेव्हा आपण आता फॉर्म्युला बघा याचा आणि याचा फॉर्म्युला सेम आहे. ह्या फॉर्म्युला जो आहे सॅम्पल काउंट, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला जो आहे सेम आहे. काउंट फंक्शन आपण यूज करतोय, परंतु इथे जो आहे तो एरर आलेला आहे. का एरर आलेला आहे? जर मी त्याला सी डिटेल्स म्हटलं तर द फंक्शन काउंट कॅनॉट वर्क विथ द व्हॅल्यूज ऑफ टाईप बुलियन, म्हणजे बुलियन टाईप जे असतात, म्हणजे हा जो कॉलम आहे ट्रू आणि फॉल्स, याच्यावरती हा नॉर्मल काउंट फंक्शन यूज करता येत नाही आपल्याला. म्हणजे हे इथं लक्षात घेण्याची गोष्ट आहे की आपल्याला नॉर्मल जर आपला असेल असा डेटा कॉलम टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये किंवा ब्लँक किंवा नंबर फॉर्मॅटमध्ये, तर आपला काउंट वर्क होईल. परंतु सेम आपण ट्रू आणि फॉल्सच्या ज्या व्हॅल्यू असतात त्याला काउंट करण्याचा प्रयत्न केला तर तो इथे डिस्प्ले होत नाही. याला फिक्स कसं करायचं? तर याला फिक्स करण्यासाठी एक काउंट ए म्हणून फंक्शन आहे. आता बघा, ह्या काउंट ए फंक्शनमध्ये जर मी टाकला, फक्त आता काउंटच्या ऐवजी काय काउंट केलेलं आहे, तर काउंट ए म्हणजे आता जर तुम्ही बघितलं याचा, की काउंट द नंबर ऑफ व्हॅल्यूज इन अ कॉलम असं याचं डिस्क्रिप्शन येतंय. म्हणजे नंबर ऑफ व्हॅल्यूज असतील त्या. आता इथं जरा बघा, काउंट द नंबर्स इन अ कॉलम. आता हे जे आहे बेसिकली डिफरन्स काय आहे बघा. नंबर्स इन अ कॉलम इथं डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे जेवढे काही कॉलम्समध्ये नंबर्स असतील किंवा ते काउंट करण्याचा प्रयत्न करेल. आणि जर इथं काउंट ए जर आपण यूज केलं तर काउंट द नंबर ऑफ व्हॅल्यूज इन अ कॉलम. मग त्यासाठी मग आपण आता इथं सॅम्पल कॉलम 1 जो आहे तो मग आता ट्रू फॉल्स असो, बुलियन टाईप कोणताही असो, तरी हा वर्क होईल. मग तो वर्क होईल. आता बघा, इथं दिसतंय की 9 व्हॅल्यू आलेली, म्हणजे याची आणि याची व्हॅल्यूज सेम आहे. तर अशा पद्धतीने हे वर्क होतात. आता सेम जर मी याच्यात ह्या कॉलमला पण ट्राय केलं, ह्या कॉलमला ट्राय केलं तर काय उत्तर येईल याचं? तर त्यासाठी ते बघूया आपण की काय काय येतंय. आता हा एक आहे तो याचा व्हॅल्यू आहे. आता याच्यात मी अजून एक मेजर क्रिएट करतो आणि तो तिसऱ्या कॉलमचा काउंट घेण्याचा प्रयत्न करू आपण. त्याच्यात कसं होतं, ब्लँक जर व्हॅल्यू असेल प्रॉपर ब्लँक, तर ते काउंट होतात का? मग आपण इथे म्हणूया काउंट सॅम्पल कॉलम 2, आणि इथे जर फंक्शन यूज केलं आणि इथं मी म्हटलं की सॅम्पल कॉलम 2, जर असं केलं तर आता बघा इथे बघूया आपण की कसं होतं. आता हा काउंट सॅम्पल कॉलम 2 चा जो आहे तो घेण्याचा इथं प्रयत्न करतो मी. तर किती आलेले? 7 आलेले. आता हे 7 कोणते आलेले? तर 7 आलेले. आता जेव्हा आपण काउंट फंक्शन वापरलेलं आहे आणि प्रॉपर जर ब्लँक असेल, म्हणजे आता हे काय झालेलं आहे, हे जे तिसरा जो कॉलम आहे, हा जो तिसरा कॉलम आहे याच्यात प्रॉपर व्हॅल्यू ब्लँक आहे. ह्या ब्लँक त्याला असं समजतं की ही ब्लँक जर असेल तर याला इग्नोर करायचं आहे आणि मग बाकीच्या आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशा ह्या व्हॅल्यू आलेल्या आहे आणि त्या हिशोबाने हे 7 डिस्प्ले झालेले आहे. आता याच्यात अजून काही फंक्शन्स आहे की जे आपल्याला हे काउंट, म्हणजे हे फक्त या काउंटचे फंक्शनचे फंक्शनॅलिटी लक्षात ठेवा, की जेव्हा कधी तुम्हाला गरज पडेल काय कसं काउंट करायचं वगैरे त्यावेळेस तुम्ही हे यूज करू शकतात. आता याच्यात अजून काही फंक्शन्स आहे की जसे की आता इथं काउंट ब्लँक म्हटलं
तर आता इथं मी म्हटलं की इथं आहे तो काउंट ब्लँक म्हणून एक फंक्शन आहे आणि त्याच्यात मी म्हटलं सॅम्पल कॉलम 2 मध्ये आपले ब्लँक आहे. मग त्याला मी कन्सिडर केलं. तर ब्लँक काउंट करायचे जर झालं, तर त्याच्यात आता इथं त्याची व्हॅल्यू आली पाहिजे की किती काउंट आहे. आता इथे बघा, हा जो आहे किती आलेला आहे व्हॅल्यू ह्या 2 आलेल्या आहे. म्हणजे जेव्हा आपण काउंट ब्लँक करतो, त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे? काउंट ब्लँक म्हणजे कोणता आहे, की हा जो व्हॅल्यू आहे, हा याच्यात 2 ब्लँक आहे. आता याच्यात याच्यात पण ब्लँक आहे, पण हे होतं की काउंट? तर बघायचं आहे आपण होतंय का? तर इथं मी जर चेंज केलं अ, इथं सॅम्पल कॉलम 2 च्या ऐवजी सॅम्पल कॉलम घेतला फक्त आणि त्याला मी केलं. तर जे प्रॉपर व्हॅल्यू आहे, की आता इथं ब्लँक दिसतंय. त्या पण ह्या 2 ब्लँक झालेल्या आहे. म्हणजे जे काही व्हॅल्यूज आहे ते आपल्याला काउंट होतील बरोबर. तर अशा पद्धतीने हे ब्लँक आहे. आता याच्यात डिस्टिंक्ट व्हॅल्यू असतात काही. म्हणजे आता याच्यात डुप्लिकेट व्हॅल्यू 1 डबल ए, 2 डबल ए. तर याच्यात आपल्याला डिस्टिंक्ट कॅल्क्युलेट करायचे असेल, तर डिस्टिंक्ट कसे कॅल्क्युलेट करणार? त्यासाठी डिस्टिंक्ट काउंट म्हणून फंक्शन असतं ते. ते आपण यूज करू शकतो. आणि इथे जर आपण प्रयत्न केला इथं डिस्टिंक्ट काउंट. मग त्याच्यात आपण हे सॅम्पल कॉलम जर घेतला आणि त्याच्यात सांगितलं की डिस्टिंक्ट काउंट किती आहे. तर डिस्टिंक्ट काउंट करण्यासाठी आपण जर हे फंक्शन यूज केलं, तर आता आपले डिस्टिंक्ट बघा, हे जे आहे आता हा जो आहे आपला, हा जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे? सॅम्पल काउंट. डिस्टिंक्ट काउंट आपण कशात त्याच्यात याच्यात हां, यात आपण यूज केला आणि हा जो आहे तो काउंट सॅम्पल 2 हा हे जे रिझल्ट आहे ते याच्यात बघा तुम्ही डिस्टिंक्ट काउंट, सॅम्पल काउंट पहिल्या कॉलमचा आपण सॅम्पल काउंट घेतला तर 6 आहे. 6 कसे आहे? मग 6 कोणते? 1 ही एक डिस्टिंक्ट आहे. हे 1 डबल आलेला आहे. 2, 3 आणि हे 2 पण 4, 5 आणि एक याच्यातली पण ह्या जे 2 ब्लँक आहे त्यापैकी एक ब्लँक म्हणजे अशी ती पूर्ण कन्सिडर झालेली आहे. आता याच्यात दुसरं एक आहे की डिस्टिंक्ट काउंट नो ब्लँक म्हणून. म्हणजे ब्लँक कन्सिडर नाही करायचे. मग ते ब्लँक नाही कन्सिडर करायचे तर त्यासाठी एक फंक्शन आहे डिस्टिंक्ट काउंट नो ब्लँक. मग त्याच्यात काउंट द नंबर ऑफ डिस्टिंक्ट व्हॅल्यूज इन अ कॉलम हे जर केलं आणि याला मी जर आता सांगितलं की किती आता ते सांगा ब्लँक जर नसतील तर. आता इथं बघा 6च येतात. परंतु आता तुम्हाला दाखवतो मी आता याच्यात फरक कसा कळतो. ब्लँक जर आता डिस्टिंक्ट काउंट नो ब्लँक आहे ना, परंतु हे नो ब्लँक प्रॉपर नो ब्लँक नाही. इथं काहीतरी अशी स्पेस वगैरे नाहीये प्रॉपर. प्रॉपर ब्लँक नाहीये ते. फक्त तर त्यासाठी त्यामुळं हे येत नाही असं व्यवस्थित टोटल 6. तर आता इथं यालाच मी जर शेवटचा जो कॉलम आहे, हा शेवटच्या कॉलममध्ये जर केला, तर त्याचं व्हॅल्यू बघायची आहे आपल्याला. आणि याला मी करण्याचा प्रयत्न केला, की नो ब्लँक घ्यायचे आपल्याला. तर आता बघा 5 आलेले आहे. म्हणजे अगोदर 6 होते. मग हे 2 ब्लँक आहे ना, ते स्किप केले. प्रॉपर ब्लँक आहे. कारण हे ब्लँक कसे आहे, की याच्यात जे आहे, की हे आपण इथं फंक्शन लिहिलेलं आहे ब्लँक करण्यासाठी. म्हणून हे असे आलेले आहे. बाकीचे हे आहे 1, 2, 3 आणि 4, 5 एवढंच येणार. म्हणून ते व्हॅल्यू जी आहे ती 5 आलेली आहे. आणि पहिल्या कॉलममध्ये हे प्रॉपर ब्लँक नाहीये. ॲक्चुअली याच्यात काही ना काही स्पेस म्हणा वगैरे काहीतरी आहे. तिथं त्याच्यामुळं ते ॲज अ सेपरेट व्हॅल्यू कन्सिडर करतं. ॲज अ डिस्टिंक्ट म्हणून. म्हणून ते 6 काउंट देतात. तर त्यासाठी हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, की काउंट, डिस्टिंक्ट काउंट असे वेगवेगळे जे फंक्शन्स आहेत, ते आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो. आणि जेव्हा कधी आपल्याला असं जेव्हा आपल्याला प्रोजेक्टमध्ये काम करायचं असतं, त्यावेळेस आपल्याला हे फंक्शन्स बऱ्याच वेळा लागतात. म्हणजे डायरेक्टली आपण यूज नाही जरी केले, के जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, के म्हणजे जशी व्हॅल्यू आपली ही जी आहे जशी आपण इथं वरती डिस्प्ले करतो. काही टोटल रेव्हेन्यू किंवा टोटल प्रॉडक्ट क्वांटिटी अशा काउंट जेव्हा आपल्याला करायचे असतात, त्यावेळेस आपल्याला हे असे डिस्टिंक्ट काउंट वगैरे फंक्शन्स किंवा विथ नो ब्लँक काउंट असे यूज करावं लागतात. त्यासाठी आपण ह्या सर्व गोष्टी कन्सिडर करून हे फंक्शन्स यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे काउंट फंक्शन आहे. आज तुम्ही थोडे हे ट्राय करायचे फंक्शन्स. आज जे काय आहे आत्तापर्यंत त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिस करायची.
आता आपल्याला पुढचा एक पॉइंट घ्यायचा आहे, जो ॲग्रीगेशन फंक्शन मी काल सांगितले होते, की कसे आपण ॲग्रीगेशन फंक्शन्स यूज करू शकतो. सम फंक्शन वगैरे कसं यूज करायचं वगैरे. बरेचसे फंक्शन्स आहेत ते आपण यूज करतो. आता एक सेल्स फंक्शनमध्ये सेल्स टेबलमध्ये आपण एक फंक्शन घेतलं होतं. त्या दिवशी एक रेव्हेन्यूचा कॅल्क्युलेटेड कॉलम्स. आता तुम्हाला 2 कन्सेप्ट आतापर्यंत क्लिअर झाल्या पाहिजे. एक तर आहे कॅल्क्युलेटेड कॉलम आणि एक तर आहे मेजर. आता कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये बेसिकली आपण एक्झिस्टिंग टेबल असतो, त्याच्यात आपण काही कॅल्क्युलेशन करून एक सेपरेट टेबल क्रिएट करतो आणि मेजरमध्ये आपली एक व्हॅल्यू असते, ती ॲग्रीगेटेड व्हॅल्यू असते. त्याच्यात आपण ते डिस्प्ले करतो. आता हे जे आहे कॅल्क्युलेशन्स, इथे जे ते तुम्ही बघतायत की सेल्स क्वांटिटी इंटू प्राइस, ही जी प्राइस आहे ती रेफर करायची तर ॲज अ कॅल्क्युलेशन किंवा मल्टिप्लिकेशन करून तर त्याचं सेपरेट कॉलम आपण इथं क्रिएट केला होता. मग हा कसा केला होता तुम्हाला मी सांगितलं की इथून एक न्यू कॉलम म्हणून आपण क्रिएट केलं. त्यावेळेस आपण हे सेपरेट कॉलम क्रिएट केला आणि इथे पण अजून एक नवीन कॉलम क्रिएट केला होता. तर रिलेटेडचा एक काल प्रश्न आला होता की रिलेटेड म्हणजे नेमकं काय आणि कधी यूज करायचं? तर रिलेटेड बेसिकली याच्यात एकच पॅरामीटर घेता येतो आपल्याला. तर 2 टेबल एकमेकाला जॉइन असतील, तर त्या टेबलचं नाव आपण देऊन आणि त्याचा पर्टिक्युलर कॉलम देऊन ह्या रिलेटेडच्या ब्रॅकेटमध्ये टाकून त्याचा आपण रेफरन्स करू शकतो. म्हणजे दुसऱ्या टेबलची व्हॅल्यू एका टेबलमध्ये घेण्यासाठी आपण हे रिलेटेड फंक्शन असं यूज करतो. तर इथे ज्या गोष्टी आहेत, की आत्तापर्यंत हे 2 केले. आता हेच जर सम जर आता हे कॅल्क्युलेटेड कॉलमनी केलेलं आहे, पण याला सम जर करायचा असेल किंवा टोटल इथं रेव्हेन्यू डिस्प्ले करायचा असेल, तर शक्य आहे का करणं? तर नॉर्मल जर आपण एखादा सम फंक्शन यूज करायला गेलो, तर आता मेजर म्हणून आपण इथे असं करतो आणि आता इथं मेजरमध्ये मी सांगितलं, की मला रेव्हेन्यूचं एक मेजर क्रिएट करायचं आहे. आता मी याला नाव देतोय रेव्हेन्यू मेजर आणि इथे मला जर असं करायला गेलो मी सम आणि इथे आपण म्हटलं की मला प्राइस जी सेल्स टेबलमध्ये प्राइस आहे आणि इंटू क्वांटिटी. आता क्वांटिटी बघा, मी जर क्वांटिटी करतोय तर ती त्याच आता इथं ॲक्चुअली प्राइस पण आहे सेल्स टेबलमध्ये आणि क्वांटिटी पण आहे. क्वांटिटी कॉलम आहे इथे बघा. आता परंतु इथे येत नाहीये. म्हणजे जर सपोज आता आपल्याला अवेलेबल असता तर तो इथं क्वांटिटी म्हणून यायला पाहिजे होता किंवा मग मी असं टाइप केलं सेल्स आणि क्वांटिटी. तर असा एक कॉलम आहे आणि असं याला रन करण्याचा प्रयत्न केला तर ते एरर देईल. हे चालणार नाही. कारण की का नाही चालणार तर हे असं आपण डायरेक्टली रो वाईज कॅल्क्युलेट मेजरमध्ये करू शकत नाही. याचं कसं होतं टोटल होईल. याला जर वर्कआउट करायचं जर झालं तर याचं सम करू शकतो आपण आणि याला पण सम करू शकतो. आणि मग आपण इथे हे जे आहे ते करण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि परंतु हे पण वर्क होऊ शकत नाही प्रॉपरली. म्हणजे तसं चालेल, हा फॉर्म्युला चालेल. म्हणजे आता जर मी सांगितलं तुम्हाला इथं की हा रेव्हेन्यू इथे मला डिस्प्ले करायचा आहे. तर किती आलेला आहे हा 1.68 बिलियन खरंच आहे का म्हणजे? तर जर आपण इथं बघायला गेलं तर ऑलरेडी आपल्याकडे एक टोटल रेव्हेन्यूचा हा कॉलम आहे. हा आहे किंवा लेट्स से एक रेव्हेन्यूचा जो कॉलम आहे रेव्हेन्यूचा हां, सेल्स टेबलमध्ये एक रेव्हेन्यूचा कॉलम आहे. त्याला मी इथे डिस्प्ले केलं. तर याची टोटल व्हॅल्यू किती आहे? 139 आणि याची 1.68 आलेली आहे. का आलेली आहे? ही चुकलेली आहे. का चुकलेली आहे? की कारण आपण काय करतोय, जेव्हा आपण ॲज अ सम करतो, तर आपल्याला बेसिकली कॅल्क्युलेशन काय करायचं आहे, की ही जी प्राइस आहे, म्हणजे हे जे रेव्हेन्यू जे केलेलं आहे, ही क्वांटिटी इंटू प्राइस हे डायरेक्टली येऊन इथं रेव्हेन्यू कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे. आणि हे होण्यासाठी आपण काय करतो, की हे जे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे ना 1/1 मग ते प्रत्येक रोवरती हे असं कॅल्क्युलेट होत जातं. परंतु जेव्हा मेजर म्हणून येतं, तर मेजरमध्ये काय होतं, की ह्या टोटल क्वांटिटीची सम होणार. जसा हा फॉर्म्युला आपण लिहिलाय. ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय लिहिलंय आपण, की सम ऑफ सेल्स प्राइस आणि सम ऑफ सेल्स क्वांटिटी या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे सम काय होणार? मग सम होताना हा पूर्ण जो कॉलम आहे, हा पूर्ण एकदा सम होणार आणि याची पण सम होणार पूर्ण कॉलमची आणि मग नंतर मल्टिप्लिकेशन होणार. तर हे चुकीचं आहे. म्हणजे असं कॅल्क्युलेशन आपण करू शकत नाहीये. मग हे वर्कआउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर एक एक्स जे आहे सम एक्स आता याच्यात जो फॉर्म्युला आपण लिहिलाय, तर
हे जे आहे सम एक्स जर केलं, तर आपण याच्यात टेबल देऊ शकतो. कोणता टेबल देऊ शकतो? ज्या टेबलमध्ये आपल्याला ऑपरेशन्स करायचे. म्हणजे आता टेबल्स आलेला आहे. आता इथं बघा आणि त्याच्यानंतर एक्सप्रेशन आहे. इथं कोणतंही एक्सप्रेशन देऊ शकतो. मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन वगैरे कोणतंही एक्सप्रेशन देऊ शकतो. मग आता इथं आपण कोणतं एक्सप्रेशन देऊ शकतो, की आपल्याला इथे ॲड करायचं आहे, की प्राईस. प्राईस कोणती आहे? सेल्स प्राईस इंटू क्वांटिटी. आता बघा क्वांटिटी टाइप केल्यानंतर आता बरोबर सेल्स क्वांटिटी आलेली आहे. मगाशी येत नव्हतं हे. तर हे असं करायचंय आणि आता याच्यानंतर जर मी याला एंटर केलं, आता हे काय करतं इटरेट करतं. वन रो बाय रो करतं. म्हणजे ह्या टेबलमध्ये ह्या टेबलची व्हॅल्यू जी आहे ती इटरेट करतं आणि ह्या दोन्हींची व्हॅल्यू आता काय आलेली आहे? सेम आलेली आहे. तर हा एक फरक आहे. आता बरं बघा म्हणजे याची इथं जे आलेलं आहे याची टोटल जी आहे ती बरोबर 139 आहे आणि ह्या सम एकची पण आपण जे यूज केलंय आता, त्याची पण बरोबर 139.71 आहे. म्हणजे हे जे आहे ते बरोबर वर्क होतं. म्हणजे मग आता आपल्याला वाटलं तर याच्यात आपण काहीही टाकू शकतो. म्हणजे जर वाटलं, की मला इथे अ, एखादा डेटामध्ये जर मी गेलो हां, इथे एखादा आता याला आम्ही व्हिज्युअलच्या स्वरूपात चेंज करतो. हां, इथे जर मी याला चेंज केलं ॲज अ टेब्युलर फॉर्मॅटमध्ये, तर टेब्युलर फॉर्मॅटमध्ये एवढं पूर्ण येईल आणि याला आपण कोणत्याही लेट्स से एखादा प्रॉडक्ट आयडी म्हणा किंवा कस्टमर आयडी म्हणा किंवा कस्टमर नेम म्हणा, हे पण टाकून आपल्याला पूर्ण एका कस्टमरने किती रेव्हेन्यू मिळाले आहे, ते पूर्ण व्यवस्थित दिसेल. तर अशा पद्धतीने आपण हे सम एक्स वर्कआउट करतो आणि इथं एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे, की रो वाईज जर मेजरला कॅल्क्युलेट करायला लावायचं असेल, तर आपल्याला कोणतं फंक्शन यूज करायचं आहे, तर एक्स. नॉर्मल एक्स म्हणजे नॉर्मल सम चालत नाही. फक्त तुम्ही सम टाकलं तर चालणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर एक्स हे इटरेटर आहे. इटरेट करत असतं ते. ते आपल्याला यूज करावं लागतं. मग त्याच्यात पर्टिक्युलर टेबलमध्ये इटरेट करू शकतो आपण. तर अशा पद्धतीने हे सम एक्स वर्क होतं. सिमिलर फंक्शन्स बरेचसे आहे, की जसे की आता तुम्ही जर बघितले म्हणजे याच्यात जर बाकीचे ॲग्रीगेशन फंक्शन बघितले आणि त्याच्यात जर बघा ट्राय करण्याचा प्रयत्न केला, की ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज ए आहे, एक्स आहे. परत आता तुम्ही काउंट तर झालेच. काउंट ए, काउंट एक्स हे पण आहे आणि त्यानंतर मिनिमम आहे. मिनिमम ए, मिनिमम एक्स हे. तर अशा पद्धतीने हे सर्व फंक्शन्स आहेत. हे वन बाय वन तुम्ही ट्राय करू शकता. नाही ट्राय जरी केले तरी ॲट त्यांची फंक्शनॅलिटी माहीत करून घ्या. त्यासाठी तुम्हाला DACची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती सर्व गोष्टी भेटून जातील. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत आणि हे सर्व करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, की जेव्हा आपले हे फॉर्म्युले लिहितोय आपण, ते फॉर्म्युले लिहिताना म्हणजे म्हणजे जो परफॉर्मन्स आहे ना, परफॉर्मन्स इम्पॅक्ट नाही व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त इफेक्टिव्ह हे फॉर्म्युले लिहायचे. म्हणजे उगाच आपल्याला काही फंक्शनॅलिटी अवेलेबल आहे म्हणून आपण काहीतरी फॉर्म्युला लिहायचा आहे फक्त आपल्याला रिझल्ट अचीव्ह करायचा आहे. तर ते न करता तो जास्तीत जास्त सिम्प्लिफाय पद्धतीने किंवा जो इफेक्टिव्ह वे आहे त्यासाठीच कसा यूज करता येईल ते बघायचं असतं. तर त्यासाठी हे सर्व फंक्शन्स आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या गोष्टी करायच्या आहे, की कॉन्टेक्स्ट. आता कॉन्टेक्स्ट म्हणजे नेमकं काय आहे? कोणाला माहिती आहे का कॉन्टेक्स्ट म्हणजे काय आहे? व्हॉट इस अ कॉन्टेक्स्ट? कॉन्टेक्स्टचा अर्थ जरी सांगता आला तर भरपूर गोष्ट झाली आणि पॉवर बाय मध्ये ते कसं रेफर होईल? आहे का कोणाकडे कॉन्टेक्स्ट म्हणजे काय आहे? थोडंफार अंडरस्टँडिंग कोणाचं? व्हॉट इस कॉन्टेक्स्ट? नाहीये. ठीक आहे. हरकत नाही. तर आता मी सांगतो तुम्हाला की कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? तर कॉन्टेक्स्ट म्हणजे काय असतात ना, कॉन्टेक्स्ट म्हणजे काय आहे की साधारण शब्दाचा अर्थ जर बघायला गेलो आपण तर कॉन्टेक्स्ट हा एक शब्द आहे. ह्या शब्दामध्ये आपण जर साधारण मराठीत जरी याचा अर्थ काढला तर एक संदर्भ.
म्हणजे आपण काय करतो, की काहीतरी संदर्भ घेऊन एनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता इथं तुम्हाला सांगितलं माझ्याकडे सम ऑफ रेव्हेन्यू आहे इथे. आता मी काय केलंय, की आता लेट्स से इथं हे जे मेजर आहे, इथे रेव्हेन्यू मेजर जे आहे ते काय बघितलं, तर याचं काय झालं, की एक काहीतरी कॅल्क्युलेशन करून मी मेजर कॅल्क्युलेट केलंय आणि मग मी ते इथे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला आणि हे डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मी हे टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये घेतो आणि हे जे आहे आता इथं ह्या ज्या गोष्टी आहे, आता मी जे इथं पण घेतलेलं आणि इथं पण घेतलं होतं. तर आता जेव्हा आपण कॉन्टेक्स्ट म्हणतो ना, कॉन्टेक्स्ट म्हणजे रेफरन्स म्हणजे जे काही आपण कॅल्क्युलेशन्स करतो. म्हणजे रेव्हेन्यू काढणे, प्रॉफिट मार्जिन काढणे, बॅलन्स शीट या सर्व गोष्टी जे काही आपण कॅल्क्युलेशन्स करतो, त्याला काहीतरी रेफरन्स असेलच तरच त्या गोष्टीचा काहीतरी अर्थ असतो. म्हणजे आता मी हे टोटल रेव्हेन्यू मेजर ठीक आहे. परंतु मला ॲज अ बिझनेस मॅनेजर म्हणून मला जर ह्या रेव्हेन्यू प्रॉडक्ट वाईज बघायचा असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी बघायच्या असेल की कस्टमर वाईज रेव्हेन्यू किती वगैरे किंवा एरिया वाईज किंवा रिजन वाईज, सिटी वाईज वगैरे रेफरन्स बघायचा आहे. तर त्यासाठी मला काय करावं लागतं ना, की इथे ह्या चार्टमध्ये मी काय केलेलं आहे, हे जे आहे कस्टमर नेम दिलेलं आहे किंवा लेट्स से आता मी इथे हा रेव्हेन्यू मेजर घेतलेला आहे. आणि इथं मी याला हा टेबल क्रिएट केलेला आहे आणि याचा जो डेटा आहे, त्या डेटामध्ये मी आता काय करतोय, एक ॲड करतो काहीतरी. लेट्स से लोकेशन किंवा लोकेशन आयडी. लेट्स से लोकेशन किंवा सिटी. ठीक आहे. सिटी वाईज जर घेतला, तर सिटी वाईज रेव्हेन्यू आलेला आहे इथे. आता बघा म्हणजे जो टोटल होता, टोटल किती होता 139,707 परंतु आता मी सिटी वाईज काय करतोय, तर हा जो मेजर आहे तो मी इथं घेण्याचा प्रयत्न करतोय. तर आता इथं काय झालं ना, की हे जे आहे म्हणजे प्रत्येक सिटीमध्ये किती रेव्हेन्यू आहे, हे काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. म्हणजे हा कॉन्टेक्स्ट चेंज झालेला आहे. म्हणजे हे जे काही कॅल्क्युलेशन्स आहे, आता नॉर्मली ह्या रेव्हेन्यू मेजरचं कॅल्क्युलेशन तुम्ही बघितलं, तर ह्या रेव्हेन्यू मेजरचं कॅल्क्युलेशन काय आहे, की सेल्स इंटू सेल्स क्वांटिटी. आता हे टोटल आहे म्हणजे की जे काय आहे कॉलममध्ये, ह्या ज्या कॉलममध्ये जी काही व्हॅल्यू आहे, ह्या सेल्समध्ये, या क्वांटिटी इंटू प्राइस याचं जे काय आहे कॅल्क्युलेशन्स ते होऊन इथं रेव्हेन्यूमध्ये येतंय. परंतु आणि त्याची त्याची टोटल येते. म्हणजे जर मी फक्त रेव्हेन्यू इथं घेतला तर 139 इथं दाखवतं. परंतु जर मी कॉन्टेक्स्ट चेंज केला म्हणजे कॉन्टेक्स्ट चेंज केला म्हणजे काय त्याचा करस्पॉन्डिंग जो डायमेन्शन ऑब्जेक्ट आहे म्हणजे आता इथं मी सिटी केला. तर त्याचं हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, ते चेंज झालं. म्हणजे तो ह्या रेफरन्सला पकडून कॅल्क्युलेशन करतो. आता सिमिलरली जर मी आता इथं याला चेंज केलं, म्हणजे सिटीच्या ऐवजी मी काय केलं एखादा दुसरा घेतला. आता लेट्स से लेट्स से प्रॉडक्ट आयडी किंवा प्रॉडक्ट नेम घेतलं मी आणि मी जर इथं प्रॉडक्ट नेम जर घेतलं आणि इथं बघितलं आता, तर हे जे कॅल्क्युलेशन आहे, ते वेगवेगळे झालेले आहे. परंतु टोटल सेमच आहे 139,707 परंतु हे ज्या प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आहे, ती प्रॉडक्टच्या व्हॅल्यूनुसार हे जे आहे रेव्हेन्यूची व्हॅल्यू आहे, हे चेंज होत गेलेलं आहे. तर हे झालं फिल्टर कॉन्टेक्स्ट ॲक्चुअली. बेसिकली जे काही आहे त्याच्या म्हणजे रो वाईज एका पर्टिक्युलर व्हॅल्यूनी आपण काहीतरी कॅल्क्युलेशन्स चेंज करतो दुसऱ्या एखाद्या कॉलमची. त्यावेळेस ते ॲज अ फिल्टर कॉन्टेक्स्ट होतात. आता इथं बघा अ, आता इथं अजून एक जर मी इथे कुठेतरी याच्यावर क्लिक केलं, तर सर्वच्या सर्व कॉलम जे व्हिज्युअल्स असतात किंवा कंपोनंट्स आहे इथं. इथं रो कार्ड आहे, इथं काहीतरी दुसरा टेबल आहे, इथं आहे. तर हे सर्व चेंज होतात. म्हणजे प्रत्येकाचा कॉन्टेक्स्ट चेंज होतो. म्हणजे हे म्हणजे आता मी इथं एक पर्टिक्युलरली ह्या कस्टमरला चेक केलं किंवा सिलेक्ट केलं, तर त्याच्या करस्पॉन्डिंग जेवढे प्रॉडक्ट्स आहेत, त्यांनी जेवढे प्रॉडक्ट्स खरेदी केले, त्याचं इथं रेव्हेन्यू दिसणार आहे. म्हणजे काय असन जे काय असेल ते किंवा इकडं काय जे डेटा आहे, कधी केलेलं आहे ते. तर अशा पद्धतीने जे कॅल्क्युलेशन्स चेंज होतात, त्याला फिल्टर कॉन्टेक्स्ट म्हणतात. फिल्टर कॉन्टेक्स्ट म्हणजे काय आहे, की एका याच्यावरून एका व्हिज्युअलवरून आपण काही व्हॅल्यूची क्लिक केली किंवा फिल्टर आउट केली, तर ती बाकीच्यांना पण सर्वांना अफेक्ट करते. बाकीचे जे कॅल्क्युलेशन्स आहे,
ते चेंज होत असतात. म्हणजे तुम्ही बघा इथे जे आहे, आता इथे मी अजून एक काहीतरी ॲड करतो. आता इथे लेट्स से हा कस्टमर नेमच आहे इथे पण. तर हां, कस्टमर नेम आहे. तर इथं मी म्हटलं की मला लोकेशनमध्ये सिटी आणि कंट्री हे 2 केलेले. तर आता बघा, मी सपोज लेट्स से मला फक्त ह्या पर्टिक्युलर सिटीमध्ये कॅल्क्युलेशन्स बघायचे की पर्टिक्युलर सिटीमध्ये. तर मी याच्यावर क्लिक केलं तर बाकीचे सर्व चेंज झाले आणि हे पण प्रॉडक्ट्स आले त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टचे. तर हे झालं नॉर्मल फिल्टर कॉन्टेक्स्ट, की जिथं आपण एका व्हॅल्यूने दुसऱ्या व्हॅल्यूला अ, एका एक अ, एका व्हॅल्यूने दुसऱ्या व्हिज्युअल्सला किंवा दुसऱ्या चार्टला, दुसऱ्या टेबल्सला आपण फिल्टर करत असतो. तर हे फिल्टर कॉन्टेक्स्ट झालं. 2-3 प्रकार आहे फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट आणि डेटा मॉडेल कॉन्टेक्स्ट. आता फिल्टर कॉन्टेक्स्ट म्हणजे काय? तर मी आत्तापर्यंत जेवढं सांगितलं, की एका ह्याच्यावरती क्लिक केलं, तर बाकीचे रिफ्लेक्ट होतात. सुरुवातीला आता कॉन्टेक्स्ट ह्या शब्दाचा अर्थ लक्षात असू द्या. कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ. कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ जिथे आपल्याला अं, एका कॅल्क्युलेशनला पर्टिक्युलर डायमेन्शनचा काहीतरी रेफरन्स असतो. तो रेफरन्स जर असेल तरच तुमचे कॅल्क्युलेशन होतात. तो कॉन्टेक्स्ट मग आपण इथं वेगवेगळ्या पद्धतीने डिस्प्ले करतो. मग काही चार्टमध्ये वेगळे डायमेन्शन असतील, काही चार्टमध्ये दुसरे डायमेन्शन्स असतील. परंतु सगळ्यांचा जो रेफरन्स असेल तो त्या पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन्सला अफेक्ट करतो. म्हणजे आता इथं बघा, इथं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलेलं आहे. इथं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलेलं आहे. इकडं रेव्हेन्यू कॅल्क्युलेट केलेला आहे. परंतु पर्टिक्युलर मी याच्यावर या कस्टमरवर क्लिक केलं, कोणतातरी लेट्स से या कस्टमरवरती क्लिक केलं, तर त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचं इथं ॲव्हरेज तर आहेच आहे, परंतु बाकीचे जे चार्ट्स आहेत ते ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होतात. ते झालं फिल्टर कॉन्टेक्स्ट. आता हे फिल्टर कॉन्टेक्स्ट झाल्यानंतर रो कॉन्टेक्स्ट एक दुसरी कन्सेप्ट आहे, जिथं आपल्याला या डेटा लेव्हलला तुम्ही बघा की इथं जी डेट आहे इथं जे आपण करतोय रो कॉन्टेक्स्ट म्हणजे काय की ॲक्च्युअली जे कॅल्क्युलेशन करतोय कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये हे प्राइस इंटू क्वांटिटी त्याने आपला हा प्रत्येक रोचा व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन चेंज होतंय. म्हणजे अ, ही क्वांटिटी इंटू धिस प्राइस इज इक्वल टू धिस रिझल्ट. आणि जर अजून आपण थोडं स्क्रॉल केलं तर धिस धिस क्वांटिटी म्हणजे 5 इंटू 2.29 याचं जे काय मल्टिप्लिकेशन आहे ते इथं येणार आहे. म्हणजे ह्या कॉलमचं जे कॅल्क्युलेशन आहे ना, ते ह्या कॉलमच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. मग हे झालं रो वाईज कॅल्क्युलेशन्स होत असतं. म्हणजे या 2 कॉलमचंच मल्टिप्लिकेशन होऊन इथं रिझल्ट येईल. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आहेत आणि साधारण जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन्स करत असतो, त्यावेळेस हे रो कॉन्टेक्स्ट एक आहे. फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट या 2 गोष्टी आहेत आणि त्यानंतर एक साधारण डेटा मॉडेल कॉन्टेक्स्ट म्हणून आहे. डेटा मॉडेल कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे काय आहे, की फक्त जे टेबल एकमेकाला रिलेटेड आहे, त्याच्यानुसार त्यांचं कॅल्क्युलेशन्स होत असतात. आता इथं जे फिल्टर आउट केलेलं आहे, की इथं हा टेबल आहे प्रॉडक्ट्स आणि सेल्स त्याच्यानुसार त्यांचं जे काही कॅल्क्युलेशन्स होणार आहे ते चेंज होत राहणार आहे. म्हणजे इथं जे मॅचिंग आहे, इथं जो कॉलम आहे आणि इथं जो कॉलम आहे, दोघांचं मॅचिंग झाल्यानंतर त्यांचे बाकीचे जे कॉलम्स आहे, त्यांचं कॅल्क्युलेशन्स चेंज होत राहतं. तर अशा पद्धतीने हे साधारण कन्सेप्ट्स आहे. अजून थोडं रो लेव्हल कॉन्टेक्स्ट आणि फिल्टर लेव्हल कॉन्टेक्स्ट मी डिटेलमध्ये अजून एक एक्झाम्पल उद्या घेतोय. विथ स्क्रिप्टिंगमध्ये म्हणजे फॉर्म्युले डॅकचे फॉर्म्युले आपण कसे लिहू शकतो. कारण ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. फक्त आत्ता बेसिक लक्षात राहू द्या, की जेव्हा तुम्हाला विचारतील फिल्टर कॉन्टेक्स्ट काय आहे? तर सांगायचं आहे, की आता कॉन्टेक्स्ट म्हणजे तुम्ही जर मराठीत लक्षात ठेवलं, की संदर्भ चेंज होत असतो. एखादं कॅल्क्युलेशन कोणतंही कॅल्क्युलेशन असतो त्याच्या करस्पॉन्डिंग जे संदर्भ आहे किंवा कॉन्टेक्स्ट आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग जे कॉलम आहे, त्यांच्या बेसिसवरती कॅल्क्युलेशन होत असतात. म्हणजे मी एखादा प्रॉडक्ट घेतला, एखादी सिटी घेतली, तर सिटीच्या अगेन्स्ट जेवढे त्याचे कॅल्क्युलेशन्स असतील, ते रेव्हेन्यू वगैरे, तेवढं त्याचं चेंज होत असतात. हे झालं फिल्टर कॉन्टेक्स्ट. म्हणजे एका ह्याच्यात फिल्टर करतो आपण आणि बाकीच्यांना ते अफेक्ट करतं. दॅट इज नथिंग बट अ फिल्टर कॉन्टेक्स्ट.
तर ही एक कन्सेप्ट आहे आणि रो कॉन्टेक्स्ट जे मी सांगितलं तुम्हाला डेटा मॉडेलमध्ये जेव्हा टेबुलर फॉर्मॅटमध्ये आपण कॅल्क्युलेटेड कॉलम करतो त्यावेळेस 2 कॉलमचं जेव्हा कॅल्क्युलेशन्स करतो त्याचं कॅल्क्युलेशन रो वाईज होत असतं म्हणजे ते झालं रो कॉन्टेक्स्ट. ठीक आहे. तर हे झालं रो कॉन्टेक्स्ट. डेटा मॉडेल कॉन्टेक्स्टमध्ये जेव्हा 2 टेबल एकमेकाला जॉइन असतात त्यावेळेस त्यांचं ते मॅपिंग होऊन जो काही डेटा आहे जर जॉइन असतील तर त्यांचं फिल्टरेशन होणार आहे. म्हणजे कसं आहे की 66 आहे इथं. हा प्रोडक्ट आयडी 66 आहे. मग ह्या टेबलमध्ये तो 66 असणार नाही कुठेतरी तरच तो व्हॅल्यू काढणार आहे. म्हणजे त्या टेबलमध्ये मॅचिंग जर होत असेल तरच. अदरवाईज तो डेटा भेटत नाही. मग ते झालं डेटा मॉडेल कॉन्टेक्स्ट. म्हणजे जिथं जॉइन ॲज अ रेफरन्स पॉइंट असतो आणि जॉइनच्या बेसिसवरती 2 टेबलचा डेटा फिल्टर आउट होत असतो किंवा 2 टेबलचा डेटा मॅच अनमॅच होत असतो. तर ते झालं डेटा मॉडेल कॉन्टेक्स्ट. तर 3 तुम्हाला मी सांगितले 3 गोष्टी लक्षात असू द्या. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय आहे की ॲज अ रेफरन्स पॉइंट त्यानंतर फिल्टर कॉन्टेक्स्ट आहे जो की वन कॉलम कॅन चेंज the calculation of other major columns. ठीक आहे म्हणजे जे काय आहे ते आणि त्यानंतर फिल्टर कॉन्टेक्स्ट नंतर रो कॉन्टेक्स्ट आहे. रो कॉन्टेक्स्ट मध्ये काय आहे की कॅल्क्युलेटेड कॉलम्स असतात. कॅल्क्युलेटेड कॉलम्स आणि त्याच्यात आपले कॅल्क्युलेशन्स असतात जे की रो वाईज परफॉर्म होतात. रो वाईज परफॉर्म कॅल्क्युलेशन असतात आणि डेटा मॉडेल कॉन्टेक्स्ट जे असतात त्याच्यात जॉइन ज्या कंडिशन असतात ते काय करतात मॅचिंग और अनमॅचिंग जो डेटा आहे त्यानुसार ते डेटा टेबलमधून फिल्टर आउट करतात. तर ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट, डेटा मॉडेल कॉन्टेक्स्ट आणि हे आपण आता एक्झाम्पल सहित उद्या बघणार आहोत की कसं आपण प्रॅक्टिकली याच्यात डॅक्स फॉर्म्युलेमध्ये कसा यूज करू शकतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो की फिल्टर कॉन्टेक्स्ट काय आहे? रो कॉन्टेक्स्ट काय आहे? आणि तुम्ही फिल्टर कॉन्टेक्स्ट यूज केलेला आहे का? मग जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे जाशाल त्यावेळेस तुम्हाला एखादं एक्झाम्पल तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तुम्ही कोणतं तरी फिल्टर कॉन्टेक्स्ट यूज केलेलं होतं आणि त्याचा कसा फरक असतो आणि याच्यातला दोन्हींचा फरक तुम्हाला सांगता आला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. याच्यात तुम्हाला मी अजून काही डॉक्युमेंट्स आज देणार आहे. फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट कसं क्रिएट करायचं. त्याबद्दल तुम्ही थोडंसं याचा स्टडी करा आणि ही कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित सांगता आली, तर बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूमध्ये चांगलं इम्प्रेशन पडतं. म्हणजे हा एक कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे फिल्टर कॉन्टेक्स्ट, रो कॉन्टेक्स्ट वगैरे जे की तुम्हाला त्याचं व्यवस्थित क्लॅरिफिकेशन असेल, क्लॅरिटी असेल, तर बऱ्याच गोष्टी सोप्या जातात इंटरव्ह्यूमध्ये. कारण एक कॉन्फिडन्स येऊन जातो, की फिल्टर कॉन्टेक्स्ट आणि रो कॉन्टेक्स्ट जर माहीत असेल, तर बऱ्यापैकी काम केलेलं आहे या माणसाने टेक्निकली त्या गोष्टी माहीत आहेत, असं समजलं जाऊ शकतं. मग त्यासाठी ह्या गोष्टी अगदी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. आता उद्या मी एक चांगलं व्यवस्थित एक्झाम्पल घेणार आहे फिल्टर कॉन्टेक्स्ट आणि रो कॉन्टेक्स्ट. त्या अगोदर मला तुमच्याकडून आज अपेक्षा आहे, की तुम्ही आज जे आहे ते की मी तुम्हाला काही URL पाठवतोय. त्या URL स्टडी करायचे आहे. त्या वेबसाईटवरती काही म्हणजे फिल्टर कॉन्टेक्स्ट आणि रो कॉन्टेक्स्ट नेमकं काय आहे ते दिलेलं आहे आणि ते तुम्ही ते स्टडी करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला उद्या हे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं या गोष्टीकडे जरा जास्त लक्ष द्या. याच्यात काही प्रॉब्लेम असतील किंवा कन्सेप्ट्स आता थोडंफार बेसिक कॉन्टेक्स्टबद्दल समजलं असेल. काही क्वेशन्स असतील तर विचारू शकता.